आवाज मानदेशाचा। बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओत मारहाण करताना दिसणारी व्यक्ती आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे। त्यावर आता स्वतः सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले। सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता असल्याचं ते म्हणाले। पाहूयात। बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देतो समोर आलेला आहे। सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे। काय मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं। पण दमनिया यांनी देखील आरोप करण्यात आशीर्वाद आहे असं धस म्हणाले आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग पहा, असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये। मी स्पष्टपणे कालच सांगितले, विक्टिम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी। भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक पक्ष आहे ते त्यांच्याकडे आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल। परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी, एवढंच माझं मत आहे। त्याची समर्थन मी केलेलं नाही, तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन। मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो सतीश भोसले हा कधी कधी माझ्याकडे येतो। मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।